की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये साक्ष काय आहेत? तुम्ही आणि मी देवासाठी कोणती साक्ष देत आहोत? कारण की ख्रिस्ती जीवन जे आहे, विश्वासणाराचं जीवन जे आहे, ते साक्षमय जीवन असायला पाहिजे. आपण आपल्या इथे माईक जे ठेवलेले आहे ते यासाठीच ठेवलेले आहे की ख्रिस्ती मंडळीचे लोक साक्ष देणारे लोक व्हावे. आम्ही नुसते ऐकणारे नव्हे, तर आम्ही बोलणारे व्हावे. आम्ही नुसते आपल्या घरामध्ये किंवा स्वतःशीच बोलणारे नव्हे, तर मंडळीत बोलणारे व्हावे व जे माझ्या जीवनामध्ये घडलेलं आहे ते सर्वांना सांगणारे व्हावे. आजच मी इथे येत असताना टीव्हीवर बघितलं आणि टीव्हीवर खूप मोठी गर्दी, हुजूम ज्याला म्हणतो, लाखोचे लोक जे मुंबईमध्ये आहे आणि मुंबईमध्ये आल्या असताना त्या सर्व लोकांना, त्या लोकांची कौतुक, त्या लोकांचा निश्चितच गौरव करण्यासाठी ते एकत्र झाले, ज्यांनी भारतासाठी क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप जिंकून आणलेला. हे क्रिकेटर काही त्यांच्यासाठी नवीन नव्हते, ते इथेच पैदा झालेले, ते इंडियामध्येच वाढलेले आहे, ते इंडियामध्येच खेळलेले आहे. इंडियाच त्यांची जन्मभूमी आहे, तीच त्यांची कर्मभूमी देखील आहे. परंतु आज त्याच लोकांना परत बघायसाठी काय एवढं उत्सुकता? हा प्रश्न निर्माण होतो. काय एवढं उत्सुक आहे ते? कारण की आज ते काहीतरी घेऊन आपल्या राष्ट्राच्या समोर आलेले आहे आणि ते आहे की जग विजेता म्हणून टीम इंडिया पुढे आलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यामुळे आज आपण देखील हर्षित व्हायला पाहिजे की आपल्या देशाच्या या खेळाडूंनी वर्ल्ड कप जिंकलेला आहे. परंतु त्यांना खेळाडूमध्ये बदल नाही झालेला आहे. विराट कोहलीच आहे आज पण, किंवा रोहित शर्माच आहे आज पण. परंतु बदल हा झालेला आहे की ते आज एक कप सह भारतामध्ये परत आलेले आहे, ज्याला वर्ल्ड कप म्हणतात. आणि त्यामुळे त्यांचं एक वजन, एक वैशिष्ट्य, एक कौतुक, एक विजय ते जगासमोर ठेवू शकतात. आणि त्यांना देखील त्या गोष्टीचा अभिमान आहे, आनंद आहे की आम्ही आपल्या देशासाठी, आपल्या भारत देशासाठी एक मोठं कर्तृत्व केलेलं आहे की जगातल्या सर्व राष्ट्रांना पराभूत करत आम्ही वर्ल्ड कप जिंकलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यामुळे कौतुक व्यक्तीचं नाही, तर कौतुक कर्तृत्वाचं होतं. कर्तृत्वाचं कौतुक होतं. आणि कर्तृत्व जेव्हा तुम्ही आणि मी करतो आणि विजय संपादन करतो, तेव्हा सर्वांना त्याचा अभिमान वाटतो. आणि यामुळे प्रियांनो, आज आपण हे जाणून घ्यायला पाहिजे की आम्हाला काय कर्तृत्व करायचं. कारण की आपण मागचे जवळजवळ 7 संदेश यामध्ये हेच ऐकलेलं आहे की आम्हाला देव त्या न्यायासनाच्या समोर एक मुकुट किंवा ट्रॉफी देणार आहे. आणि ते ट्रॉफी देत असताना, मुकुट देत असताना तुम्हाला आणि मला तोच अभिमान व आनंद वाटणार आहे जो आज या खेळाडूंना वाटलेला आहे. परंतु तुम्ही म्हणणार की पाळक साहेब, ते रोहित शर्माला बघायला, विराट कोहलीला बघायला तर लाखो लोक जमा आहे सगळीकडे, तर आम्हाला कोण बघणार? आम्ही काय असंच? अहो, त्यांच्यापेक्षा जास्त देवदूत तिथे तुम्हाला आणि मला बघणार. प्रेज द लॉर्ड. हे नका विसरू की ह्यांना बघणारे एवढे लोक आहे ना, आम्ही जर मुकुट मिळालं तर आम्हाला कोणी नाही का? ह्यांच्यापेक्षा असंख्य देवदूत ते आज जे तुम्हाला आणि मला बघत आहे, ते तुम्हाला आणि मला विजेता म्हणून तिथे स्वागत करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आज आम्ही मैदानात खेळत आहोत, लढत आहोत आणि विशेष करून कर्तृत्व जे ख्रिस्तामध्ये तुम्हाला आणि मला जी जबाबदारी दिली ती पार पाडत आहोत. परंतु एक वेळ येणार आहे की तुम्ही आणि मी विजयी होऊन तिथे जाणार आहोत. तुमच्या आणि माझ्या डोक्यावर मुकुट ठेवलेला तर लाखो देवदूत आनंद करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ही बाब तेवढीच तुमच्या आणि माझ्यासाठी लागू पडते. ते वर्ल्ड कप विनर, तुम्ही आणि मी देखील वर्ल्ड कप विनर आहोत, कारण की जगाला आपण जिंकलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हे लक्षात ठेवा, तुम्ही आणि मी जगाला जिंकलेलं आहे आणि जे जगाला जिंकतात त्यांचं कौतुक होतं. तर तयार आहात तर तुम्ही जिंकायला?
परंतु जिंकण्यासाठी मैदानामध्ये उतरून कर्तृत्व गाजवावं लागतं. तुम्ही म्हणाल आम्ही असं आहे आमचं, तसं काहीच नाहीये. तुमच्या आणि माझ्यासाठी जसं खेळाडूला प्रत्येक मॅचच्या अगोदर, कदाचित तुम्हाला क्रिकेट बद्दल तेवढं माहित नसेल, पण क्रिकेटच्या मैदानामध्ये तर वर्ल्ड कप ठेवलेला असायचा प्रत्येक मॅचच्या अगोदर. आणि त्या वर्ल्ड कपला बघत काय करायचे, ते खेळाडू खेळायचे. कारण की प्रत्येक विजय त्यांना वर्ल्ड कपच्या जवळ 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 घेऊन जात होते. हो प्रियांनो, तुम्हाला आणि मला देखील एक मुकुट ठेवलेला आहे तुमच्या नावाचा. आणि तो मुकुट प्रत्येक जगामधल्या युद्धाच्या नंतर तुम्हाला त्या मुकुटच्या जवळ 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 घेऊन जात आहे. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक कार्याच्या नंतर, प्रत्येक आत्मा देवाच्याकडे आल्यानंतर देवदूत आनंद करतात. त्या प्रभू परमेश्वराच्या वचनात दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे तुमच्यासाठी टाळ्या वाजत आहे. कदाचित घरामध्ये टाळ्याने वाजत, घरामध्ये शिव्या मिळत असतील तुम्हाला, कदाचित आपले लोकांमध्ये त्यांना काहीच कौतुक वाटत नसेल, परंतु मला सांगू द्या की देवदूत जे आहे, देवदूत जे आहे, सैन्य जे आहे, ते तुमच्याकडे दृष्टी लावून बघितले आणि तुमच्या कर्तृत्वासाठी तिथे टाळ्या वाजवल्या जाते आणि तिथे रेकॉर्ड मध्ये तुमचं नाव नोंद केलं जात आहे. आणि यामुळे तुम्ही आणि मी स्वतःला जर काहीच नाही असं म्हणतो, त्याच्यावरच आज मी थोडक्यामध्ये बोलणार आहे, तर आपण फसवतो स्वतःला. आणि यामुळे जेव्हा येशू ख्रिस्ताचे शिष्य होते आणि ते शिष्यांची संख्या किती होती? 12. आणि 12 पैकी बहुतांशी शिष्यांचा व्यवसाय काय होता? मासेमारी. मासेमारीवाले खूप मोठे श्रीमंत, खूप स्टँडर्ड आणि खूप मोठा व्यवसाय आहे का तो? नाही. मासेमारी म्हणजे काही विशेष गोष्ट नाहीये. आपण मासे मारायचं काम काय, जायचं रात्रभर कपडे वगैरे सगळे काढून त्या पाण्याच्या जवळ बसायचं, मासे पकडायचे, येऊन विकायचे. ह्याला काय फार मोठा बिझनेस किंवा खूप स्टँडर्ड बिझनेस असं आपण निश्चितच म्हणू शकत नाही. परंतु प्रियांनो, प्रभू येशूने त्यांची निवड केली आणि तो त्यांना असं म्हणतो की तुम्ही जरी आज मासे धरणारे, परंतु येणाऱ्या दिवसात मी तुम्हाला माणसे धरणारे करणार आहे. प्रेज द लॉर्ड. यस. तुम्हाला आणि मला आणि विशेष करून पेत्राला व त्याच्या शिष्यांना, त्या 3 जोड्या होत्या आणि त्या 3 जोड्या ज्यांची संख्या मिळून 6 शिष्य तिथेच होऊन जातात, त्या 3 जोड्या ज्या मासेमारी सेवेतून होत्या, त्यांच्याबद्दल प्रभू येशू म्हणतो तुम्ही माणसे धरणार होणार आहे. पण माणसे कुठे मिळणार? मासे कुठे असतात? कुठे असतात? पाण्यात. मासे धरण्यासाठी तुम्हाला एक तर नदीवर जावं लागेल किंवा समुद्रात जावं लागेल. मग आम्हाला माणसे धरायला कुठे जायचं? माणसांचे समुद्र, माणसाच्या नद्या कुठे दुसरीकडे वाहत आहे का? नाही. आम्ही त्या जागेवर राहतो. खऱ्या अर्थाने आम्ही पण मासेच आहोत. मासेमारी करणारे मनुष्य बाहेर असतात, मासे पाण्यात असतात. परंतु जेव्हा मनुष्याच्या साठी देवाने तुम्हाला निवडलं, तर ते त्यांच्यामध्ये राहून आम्हाला ते कार्य करायचं आहे. आणि यासाठी ते शिष्यांच्याकडे जेव्हा बघतो, तर शिष्यांना काही देखील चांगलं गुण नव्हतं. येशू ख्रिस्त जेव्हा वधस्तंभावर गेला, बरोबर आहे, आणि वधस्तंभावर गेल्यानंतर आपल्याला दिसतं की किती शिष्य वधस्तंभाच्या जवळ शेवटपर्यंत थांबले? पवित्र शास्त्रामध्ये किती शिष्य दिसले आपल्याला? एकच शिष्य दिसला. व्हेरी गुड. अंकलने सांगितलं एक. त्याचं नाव काय होतं? योहान, है ना. ही आपली आई योहानाला दिलेली. बाकी सगळे शिष्य पळून गेले, सगळे फरार. का? कारण की त्यांना हेच वाटत होतं की आम्हालाही धरून फाशीवर किंवा आम्हालाही धरून वधस्तंभावर ते देऊ शकतात, मृत्यूदंड आम्हाला येईल. ते सगळे पळून गेले. परंतु आपल्याला असं दिसतं की परत जेव्हा ते एकत्र आले त्याच्या मृत्यूच्या पश्चात आणि येशू पुनरुत्थित झाला, त्यांची आशा पल्लवित झाली की आता येशू परत आलेला आहे. म्हणजे त्यांना कुठेतरी असं वाटलं होतं की आता येशू परत आला, आता सगळं जसं तसं सुरू होऊन जाईल. परत आम्ही जाणार, परत लोकांच्या पुढे भेटणार, परत ते पण तसं नाही. आता ते जे सुरुवातीचं येशू ख्रिस्ताचं कार्य आणि ते पॅटर्न होता, तो आता बदलले राहत. आता तो लोकांची जरी भेट घेत होता, परंतु काय दाखवण्यासाठी भेट घेत होता? की मी मेलो असलो तरी उठलो आहे, पुनरुत्थान व जीवन मीच आहे असं म्हणणारा येशू आता खऱ्या अर्थाने साक्ष देत असताना तो म्हणतो की जीवन देण्याचा आणि जीवन घेण्याचा अधिकार
माझ्या ठाई. परंतु 40 दिवसानंतर जेव्हा तो आपल्याला दिसतं, कुठे गेला तो? अंतराळात घेतला गेला, स्वर्गारोहण त्याचं झालं. आणि त्याच्यानंतर परत शिष्यानं वाटलं, अरे परत आम्ही एकटे राहिलो इतके दिवस. आता येशू आमच्या पुढे चालायचं, आम्ही त्याच्या मागे चालायचो, परंतु आता परत आम्ही एकटे पडलेलो आहोत आणि परत ते मासे धरायच्या मार्गावर निघालेले आहे. परंतु येशू म्हणतो, तुम्ही थांबा आणि वाट बघा, कारण की पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आणि मग यरुशलेम, यहुदिया, शमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे काय होणार? साक्ष व्हाल. काय व्हाल? आणि त्यावरच आज जे आपण ऐकत आहोत की तुम्ही माझे साक्ष व्हाल. तुम्ही माझ्यासाठी जे एक विशेष प्रकारची ग्वाही देणार आहात की खरोखर आम्ही येशूला या जगामध्ये बघितलं, त्याच्याबरोबर चाललो, त्याच्याबरोबर वावरलो, त्याच्या मृत्यू समय त्याच्याबरोबर होतो आणि त्याचं पुनरुत्थान आम्ही बघितलं आणि पुनरुत्थानच्या बरोबर नंतर देखील आम्ही त्याच्याबरोबर राहिलो. आम्हाला माहित आहे आमचा येशू हा जिवंत झालेला आहे, परंतु आज तो पित्याच्या उजवीकडे त्या स्वर्गामध्ये गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ह्याची साक्ष त्यांना द्यायची होती, परंतु हे देखील सांगायचं होतं की जे विश्वास ठेवतात त्यांना तो पुत्र आणि कन्या बनण्याचा अधिकार देण्याकरता त्या वधस्तंभावर गेला. आणि येशू आणि देव आणि पवित्र, जो जसे पवित्र आहे तसं पवित्रता तुम्हाला देणार. परंतु घडलं काय? जेव्हा शिष्य परत एक वार निराश होऊन गेले, परत कुठे गेले? मासे मारायला गेलेले. हो प्रियानो, अनेकदा आम्ही निराश होतो ना, आम्हाला वाटतं की काही होत नाही, आम्ही म्हणतो जाऊ द्या, देव धर्म सोडा, आपल्या कामधंद्याला लागा. अनेक जण अशाच म्हणतात, काय येशू येशू काही फायदा नाही, जाऊ दे, आपलं काम धंदा करा, खा प्या, मुलं बाळा, संसार बघा, येशू विशूने काही फायदा होत. आणि अशा प्रकारे निराशावादी दृष्टिकोन तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये निर्माण होतो. आणि निर्माण झाल्यामुळे तुमची स्वतः येशूच्या ओळख नसल्या कारणाने तुम्ही काय येशूच्या बद्दल साक्ष देणार? शिष्यांच्या जीवनामध्ये तोवर साक्ष निर्माण होतच नव्हती, कारण की तिथे आम्हाला असं दिसतं की ते स्वतःच घाबरलेले होते. परंतु ज्या समय पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि ते पेटून उठलेले आहे आणि विविध राष्ट्रांमध्ये गेलेले आहे. आणि आपण बघितलं की 3 तारखेला आपण एक भारत देशामध्ये भारत ख्रिस्ती है ना वर्ष म्हणजे किंवा आपण सण पाळलेला आहे, तो हा यासाठी पाळला की भारत देशामध्ये कोणाचं आगमन झालं होतं? थोमाचं आगमन झालं. आणि त्या थोमाच्या आगमनाच्या समय आपल्याला कळालेलं आहे की एक शिष्य भारतात देखील आलेला होता. आज परत एक वार प्रभूमध्ये आपण त्या शिष्यांच्याकडे बघतो आणि त्या शिष्यांपैकी एक शिष्य ज्याचं नाव काय आहे? शौल. शौलाचा पाऊल झालेला आहे. आणि 26व्या अध्यायामध्ये तो येणे प्रकारे म्हणतो की मला येशूची वाणी आली. आता हा तो साक्ष देत आहे. आताच मी सांगितलं की त्यांना साक्ष देण्यासाठी निवडलेलं होतं आणि आता हा व्यक्ती देखील साक्ष देत आहे. त्याचं नाव आहे पाऊल. आणि तो त्या राजाच्या समोर किंवा युरोपियन त्या अधिकाऱ्याच्या समोर, अग्रेपी राजाच्या समोर अशा प्रकारे म्हणतो की तर तू उठ. म्हणजे काय केव्हाचा सांगतो तो? जेव्हा मी पापी होतो, जेव्हा मी येशू आणि त्याच्या मंडळीला छळत होतो, तेव्हा मी पडलो आणि आता उठवायला सांगणार. येशू म्हणतो, कारण मी तुला एवढ्यासाठीच दर्शन दिले की तू माझ्याविषयी जे पाहिले आणि ज्याबाबत मी तुला दर्शन दिलेले त्या सेवकात साक्षी असे म्हणून तुला नेमावे, तुला साक्ष म्हणून नेमावं. म्हणजे आता एक गोष्ट तुम्हाला आणि मला लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्ही आणि मी जे आहोत, भले तुम्ही आपल्याला पाळक म्हणा, तुम्ही सुवार्थिक म्हणा, तुम्ही म्हणा मी चर्चचा एल्डर आहे, किंवा तुम्ही म्हणा मी सभासद आहे, मी तरुण संघामध्ये, मी महिला मंडळमध्ये, मी ख्रिस्ती आहे, कसाही आहेत, परंतु आमची आणि तुमची निवड कशासाठी झालेली? साक्ष देण्यासाठी झाली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये साक्षच नाही किंवा तुम्ही साक्ष आहे पण देतच नाही, तर याचा अर्थ हा आहे की तुम्ही तुमचं जीवन हे व्यर्थ गमावलेलं आहे. आज जेव्हा इंडियन क्रिकेट खेळाडू येत आहे, प्रत्येक जण विचारते की तुमचा अनुभव सांगा, कसं तुम्ही जिंकले. विराट कोहली तुम्हाला काय वाटतं? सूर्यकुमार यादव तुमचं काय मत आहे? किंवा बुमराह तुम्ही कशा प्रकारची बॉलिंग केली? हे सगळं त्यांना प्रश्न विचारते की काय अनुभव होता. आणि तेच लोक ऐकायला उत्सुक आहेत.
कारण की त्यांनी तो कप जिंकलेला आहे, ज्याला वर्ल्ड कप म्हणतात. हो प्रियांनो, तुम्ही जगाला येशूमध्ये जिंकलेला असताना तुमचा अनुभव काय हे ऐकायला लोक उत्सुक आहेत. त्यांनी काहीच सांगितलं नाही, तर लोक म्हणतील अरे काय माहित हा खरंच टीम मध्ये होता की नाही, ह्याला काही माहीतच नाहीये, ह्याचा अर्थ आहे की हा उगाच नावासाठी गेला होता, ह्याला काहीच माहिती नाही, कशाचा खेळाडू. प्रियांनो, आज आम्ही अँड्रूज अंकलच्याकडे बघतो. अँड्रूज अंकलच्या त्यांच्या खेळाच्या बद्दल, तेव्हा बॉक्सिंगच्या बद्दल त्यांना पुष्कळ अनुभव, की कोण खेळाडू होतं, कसं खेळायचं, काय, हे सगळ्या गोष्टी त्यांना माहित आहे. त्यांच्याकडे आपण गेलो, त्यांच्याशी बोललो, तर ते बॉक्सिंग व त्या खेळासंदर्भात पुष्कळ माहिती आपल्याला देतात. ज्या जीवनामध्ये तुम्ही आणि मी वाढलो त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच अनुभव नाही, तर खऱ्या अर्थाने तुम्ही ते ख्रिस्ती आहात का, हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आम्हाला जो काही अनुभव मिळालेला आहे, संत पौल असं म्हणतो की जे दर्शन येशूने मला दिलेलं आहे ते दर्शन मी सेवक म्हणून साक्षीच्या स्वरूपात द्यावे म्हणून माझी नेमणूक करण्यात आलेली आहे. आणि ही बाब लक्षात ठेवा, जे शिष्य भित्रे होते तेव्हा येशूचं जेव्हा पुनरुत्थानाच्या नंतर दर्शन आणि त्यानंतर तो पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये जे चालू लागले, तेव्हा त्यांनी जगाला येशूचं दर्शन घडून आणलं. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे आज जे पवित्र शास्त्र आपण वाचतो, तर कोणाचं दर्शन होतं त्याच्यात आपल्याला? देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा. हे लेखक जे आहे त्यांना देवाने जे दिलेलं आहे त्याच्याद्वारे त्यांनी ते लेखन केलेलं आहे, आणि ते लेखनाच्या द्वारे आम्हाला देव आणि देवाचं कार्य, देवाची महिमा आणि देवाचं सर्व येणाऱ्या दिवसामध्ये आणि भूतकाळामध्ये काय काय घडलेलं आहे याचं दर्शन त्याच्यामध्ये घडतं. आणि जेव्हा तुम्ही आणि मी ते वाचतो, त्याचा अभ्यास करतो, तेव्हा ते दर्शन जे तुम्हाला आणि मला प्राप्त झालेलं आहे ते दर्शन आपल्याला इतरांना देणं हे गरजेचं आहे. तुम्ही म्हणता नाही पाळक साहेब काय आपल्यातच ठेवायचं, कुठे स्वतःला सगळे बोंबाटा नाही करायचं, मी धार्मिक आहे, मी धार्मिक आहे, मी धार्मिक. अनेक लोकांचं असं मत आहे. अनेक लोकांना मी बोलताना हे ऐकलेलं आहे, कशाला बोंबाटा करायचा, आपल्या घरात बसायचं, प्रार्थना करायची, बायबल वाचायचं, झालं, कशाला इकडे तिकडे. ह्याचा अर्थ आहे की तुम्हाला जे मिळालेलं आहे ते तुम्ही गुप्त धन म्हणून पुरून ठेवू इच्छितात, आणि ते गुप्त धन पुरणाऱ्या त्या व्यक्तीच्या बद्दल जो 1000 दिले होते त्याच्याबद्दल आपल्याला पवित्र शास्त्रात येशू ख्रिस्त काय सांगतो? त्याला 1000वर 1000 दिले नाही, जे आहे ते काढून घेतलं आणि कुठे टाकलं? त्या अग्नीमध्ये टाकलं, अग्नीच्या सरोवरात टाकलं. तुम्हाला आणि मला जे मिळालेलं आहे ते इतकं आनंददायी आहे की ते तुम्हाला इतरांना देणं गरजेचं आहे. परंतु अनेकदा जेव्हा आपण त्याचा विचार करतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की मला नाही बोलता येत पळक साहेब, मी भित्र आहे. यिर्मया याचा पहिला अध्याय, याचा वचन आपण बघूया. यिर्मया संदेष्टा आणि याचा पहिला अध्याय आणि त्याचं 5 वचन वाचा. मी तुला गर्भाशयात घडिले, त्यापूर्वी तुम्हाला ठाऊक होता, उदरातून निघण्यापूर्वी. मी तुला पवित्र करून राष्ट्रांचा संदेष्टा म्हणून नेमलेला आहे. आणि पुढे तेव्हा तो काय म्हणतो यिर्मया? अहो प्रभू परमेश्वरा, मी केवळ बाळ आहे, मला बोलायचं ठाऊक नाही. एका बाजूला परमेश्वर म्हणतो की मी तुला गर्भात होता तेव्हापासून निवडलं आणि राष्ट्रांचा संदेष्टा म्हणून नेमलेला आहे, तर दुसऱ्या बाजूला हा काय म्हणतो? मी बाळ आहे, मला बोलताच येत नाही. हो प्रियांनो, ही एक संदेष्टा ज्याचं पुस्तक पवित्र शास्त्रामध्ये यिर्मया 1 नाही 2 पुस्तक आहे. यिर्मया आणि विलापगीत हे 2 पुस्तकं त्याचे आहे पवित्र शास्त्रामध्ये. आणि त्याच्याबद्दल जर आपण बघितलं तर तो म्हणतो मला बोलताच येत नाही, आणि परमेश्वर म्हणतो तुला निवडलंच त्याच्यासाठी, तुला बोलता येत नाही असं कसं चालणार? हे तू स्वतःला फसवून घेत आहे, हे स्वतःला तू फसवून घेत आहे. कारण की तुझ्या ज्या गोष्टीसाठी निवड केलेली त्याच गोष्टी जर तू करणार नाही तर मग तुझी निवडच काय? तुझं जगणं शून्य आहे. आणि त्यामुळे
आपण देखील अनेकदा म्हणतो आम्हाला बोलता येत नाही, आम्ही गरीब आहो, आम्हाला नीट प्रकारे भीती वाटते, आम्हाला काय बोलायचं, लोक काय हसतील, लोक आम्हाला चिडवतील, लोक आपला अपमान करतील, आम्हाला नीट येशू कळाले नाही, मग येशू कोणाला सांगू, तर त्यांनी प्रश्न विचारला तर आम्ही काय उत्तर देणार. आणि अशा प्रकारे आपण विविध प्रकारचे एक्सक्यूज सांगू लागतो. पहिली गोष्ट ते आहे की ही बाब खरी आहे की जोपर्यंत आपल्याला कोणत्याही गोष्टीचा अनुभव नाही तोपर्यंत आपण ते कार्य करू शकत नाही. जसं आता अँड्रूज अंकल आहे, ज्यांनी बॉक्सिंगमध्ये कधी प्रॅक्टिसच केली नाही, जे कधी त्यांनी बाऊटमध्ये गेलेच नाही, ज्यांना त्याचा अनुभवच नाही, आणि एकदम त्यांना उभं राहा की जा बाऊट, तर एक पहिल्याच पंचमध्ये आडवा होऊन जाईल, 1 2 3 पण मोजायची गरज नाही. तर हे खरं आहे, हे जगातला नियम आहे की तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव आणि एक्सपिरियन्स आणि प्रॅक्टिस असली तरच तुम्ही मैदानात टिकणार. परंतु हे जे आहे हे आत्मिक फील्ड आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे दिसतं की तू बाळ आहे तर खूप चांगली गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. तुला येत नाही तर ती खूप चांगली गोष्ट आहे. तुला बोलता येत नाही तर खूप चांगली गोष्ट आहे, कारण की तू नाही, तुझ्याद्वारे पवित्र आत्मा बोलणार आहे. प्रेज द लॉर्ड. तू पवित्र आत्मा बोलणार आहे. ही बाब फार महत्वाची. हे काम तुझंच नाहीये, तुला मी माझा संदेष्टा नेमलेला आहे. तू संदेष्टा नाही तर तुझ्या बरोबर तुझ्या अगोदर मी आहे आणि तुला काय करायचं ते मी बोलणार आहे. तुझ्या मुखामध्ये मी वाणी घालणार आहे, तुझ्या मुखामध्ये मी शब्द घालणार आहे. बघा वचन पुढे लिहिलेलं आहे, मग परमेश्वर त्याला म्हणाला, बाळ आहे असं म्हणू नको, ज्या कोणाकडे मी तुला पाठवीन त्याच्याकडे तू जा आणि जे आज्ञापीन ते बोल, आणि तू भिवू नको, तुझा बचाव करण्यासाठी मी तुझ्या बरोबर आहे असा परमेश्वर बनतो. आणि पुढे असं लिहिलेलं आहे, मग परमेश्वराने आपला हात पुढे करून माझ्या मुखात स्पर्श केला आणि म्हटले, पहा मी आपले वचने तुझ्या मुखात घातलेली आहे. परमेश्वराला खूप वाईट वाटतं, अरे मी देव आहे, तू स्वतःला बाळ म्हणतो, परंतु जेव्हा मी ताकद बळ सामर्थ्य तुला देतो तेव्हा तू बाळ नाही, तू संदेष्टा बनून जातो. प्रेज द लॉर्ड. आणि अनेकदा आपण इथेच चूक करतो. आम्ही कोण आहोत, आम्ही कोणी नाहीये ना, तर देवाकडे मागा, कारण की देव म्हणतो ज्या अर्थी मी तुला निवडलेला आहे, ज्या अर्थी तू मंदिरात येतोय, ज्या अर्थी तुला ख्रिस्त कळतो, त्या अर्थी तू ख्रिस्ती आहे, त्या अर्थी तू सामान्य व्यक्तीच नाहीये. तू एक विशिष्ट व्यक्ती आहे ज्याच्याद्वारे मी माझी सेवा करून घेणार आहे. आणि ते देवाने त्याच्या मुखाला स्पर्श केला आणि म्हटलं की तुझ्या मुखात मी शब्द घातलेले आहे, तुझ्या मुखात मी शब्द घातलेले. यस प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवा. तुम्ही आणि मी जेव्हा जेव्हा असं म्हणतो की मी कोणी नाही, बाळ आहे, तेव्हा 2 गोष्टी घडतात. एक तर ती चांगली पण आहे आणि एक वाईट पण आहे. चांगली गोष्ट काय, मी बाळ आहे म्हणून मी म्हणतो की माझ्यामध्ये पात्रता नाही, माझ्यामध्ये योग्यता नाही. मग इथून 2 गोष्टी घडू शकतात. एक तर योग्यता नाही म्हणून मी बाजूला होऊन जाईल, माझ्यामध्ये योग्यता नाही म्हणून मी बाजूला होऊन जाईल. नाहीतर मग मी म्हणाल माझ्यामध्ये योग्यता नाही पण माझा देव योग्य आहे, प्रेज द लॉर्ड, असं म्हणून मी पुढे जाईन. आणि शैतान काय करणार आहे, शैतान म्हणतो तुला काय जमणार नाही, अरे जे चर्चमध्ये किती भारी भारी बोलावं लागतं, किती चांगलं चांगलं बोलावं लागतं, बायबलचे वचन बोलावं लागतो. आणि अनेकदा आपण त्या गोष्टी घाबरून जातो, भयभीत होतो आणि आपण मागे हटतो. हो प्रियांनो, आपण देवावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या दुबळेपणावर जास्त विश्वास ठेवतो. आपण दुबळे आहो, आपण अशक्त आहो, तर हे देवासाठी उत्तम आहे. कारण की दुबळे आणि अशक्त लोक जेव्हा जिंकतात तेव्हा जिंकणाऱ्याचं कौतुक करतात, जिंकणाऱ्याचं कौतुक करतात की त्यांना माहित माझ्यामुळे नाही, मी देवाच्या मुळे हे युद्ध जिंकलेलं आहे, मी देवाच्या मुळे हे युद्ध जिंकलेलं आहे. आणि ही बाब खूप महत्वाची आहे की ही जी लढाई आहे, हे जे युद्ध आहे, हे जे सेवा कार्य आहे, तुमचं माझं नाही, तर ते देवाचं सेवा कार्य, देवाचं सेवा कार्य देव तुम्हाला उभं राहून जिंकू इच्छित. आता प्रश्न येतो, काय देवा स्वतःला नाही लढू शकत का, कशाला ह्याला त्याला निवडायचं. किंवा दुसरी गोष्ट,
का देव स्वर्गदूत दिवेदूतांना पाठवून काही लढाई लढू शकत नाही का? का नाही लढू शकत? वेळोवेळी आपल्याला दिसतं की दूतांनी येऊन कार्य केलेलं आहे. परंतु परमेश्वराचं म्हणणं आहे की मी तुझ्याद्वारे जर लढतो तर गौरव कोणाला प्राप्त होणार आहे? तुला देखील प्राप्त होणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस, देव तुम्हाला आणि मला गौरव देण्यासाठी तुमच्या आणि माझ्याद्वारे कार्य करून घेतो. आणि हे देखील अतिशय महत्वाचं आहे की देव तुम्हाला आणि मला बळ देऊन सेवक आणि दास बनवतो. कारण की तो म्हणतो हे युद्ध तुझे नाहीये, माझं आहे. आणि त्यामुळे जेव्हा जिंकल्यानंतर आपल्याला काय दिसतं? जरी देवाचा गौरव होतो, परंतु पद, सन्मान, मान तुम्हाला आणि मला प्राप्त होतो. आता आपण बघितलं होतं क्रिकेट मॅच मध्ये की इंडियन टीमचा कोच जो होता तो राहुल द्रविड होता. आणि राहुल द्रविड हा मैदानात नाही उतरायचा, कारण की कोचचं काम आहे बाहेर बसायचं आणि जे काय आपल्याला स्ट्रॅटेजी असते जसं आणि ते बनवायची आणि खेळाडूंना म्हणायचं की असं असं तुम्ही खेळा म्हणजे तुम्हाला विजय प्राप्त होईल. तर हे स्ट्रॅटेजी बनवायचं किंवा हे नियम आखून देण्याची कार्य कोणाकडे आहे? कोचकडे असतं. आणि ते काम जर कोचने सांगितलेल्या हिशोबाने जेव्हा तुम्ही पूर्ण करतात तेव्हा काय होतं? विजय प्राप्त होतो. आपण बघितलं की कप जो आहे तो कॅप्टन रोहित शर्माच्या हातात दिला. मग तो कप वेगवेगळ्या खेळाडूंच्या हातामध्ये गेला. पण त्याच समय विराट कोहली आला, ते म्हणा सगळे बाजूला व्हा, कप माझ्याकडे द्या. आणि मग त्यांनी म्हटलं कोच राहुल द्रविड तुम्ही पुढे या, कारण की खरं अधिकार किंवा खरं तुमचं कौतुक आहे, कारण की तुम्ही आमच्या टीमला लीड केलेलं आहे. आणि मग तो पुढे आला म्हणजे कोच आणि त्याच्या हातात जेव्हा टीम दिलं तेव्हा अतिशय त्याला आनंद झालेला. यस प्रियांनो, आज तुमचा आणि माझा कोच जो आहे, जो पवित्र आत्मा आहे, तो तुम्हाला लढण्यासाठी मार्गदर्शन करतो, स्ट्रॅटेजी बनवून देतो. परंतु वास्तविक खेळाडू तुम्ही आणि मी जे लढतात आणि जेव्हा ते नियम जे कोचला माहित आहे, जे स्ट्रॅटेजी जे कोचला माहित आहे, त्या हिशोबाने जेव्हा आपण खेळतो तेव्हा जिंकतो. तेव्हा कप कोणाला मिळतो? कोचला नाही देत कोणी कप. कप देतो विजेता खेळाडूला. परंतु खेळाडूला माहित असतं की जरी मी जिंकलो पण माझा कोच हा या विजयाचा प्रमुख हिस्सेदार आहे किंवा हकदार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे प्रियांनो, ही बाब तुम्हाला आणि मला लक्षात ठेवायला पाहिजे की आपला कोच जो आहे, जो जिवंत परमेश्वर पवित्र आत्मा आहे, तो आपल्याला शिकवतो, नियम बनवतो, खेळाडू म्हणून उभा करतो. परंतु शेवटी अल्टिमेटली कोण आहे? तोच आहे विजेत्याचा हकदार. आणि त्यासाठीच मी मुकुट शिकवत असताना सांगितलं की जेव्हा आपण या जगातून जाऊ आपल्या डोक्यावर तो मुकुट असेल, पण शेवटी आपण ते मुकुट त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायाच्या जवळ ठेवून के योग्य केवळ तू ही प्रभू, मेरे प्रभू येशू, तुझ्यामुळे मला मिळालेलं. परंतु जेव्हा खेळाडू स्वतःला ग्रेट समजायला लागतात आणि ते कोचचे नियम पाळत नाही, मग त्यामुळे ते पराभूत होतात. हे देखील आपल्याला जगामध्ये दिसून येतं. यासाठी प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की इथे यिर्मया म्हणतो की मी तर केवळ बाळ आहे, मला बोलता येत नाही. हो प्रियांनो, या जगामध्ये राहत असताना अनेक जण हेच म्हणतात मी बाळ आहे. परंतु किती दिवस आपण बाळ राहणार? निश्चित बालकाचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होतं हे खरं जरी असलं, परंतु बालकाचं काम पण करावं लागेल ना. त्याला बालकाचा अर्थ तुम्ही बालक राहा, पण लीन आणि नम्रतेने जे तुम्हाला शिकवत आहेत त्याला आद्यस्थान देऊन जेव्हा तुम्ही पुढे जातात. मला सांगू दे, यिर्मया पहिल्या अध्यायामध्ये ज्या प्रकारे लिहिलेलं आहे की 9व्या वचन मध्ये, तेव्हा परमेश्वराने आपला हात पुढे करून माझ्या मुखाला स्पर्श केला. तो म्हणाला, ही वचने मी तुझ्या मुखात घातलेली आहे आणि तुला वचन 10 मध्ये लिहिलंय की राष्ट्रांवर व राज्यांवर मी नेमून दिलेला आहे. यस प्रियांनो, आज देव म्हणतो तुम्ही साधे नाहीये, तुम्ही म्हातारे असतील, तुम्हाला बोलता येत नसेल, परंतु तुमच्या मुखामध्ये वाणी आहे. प्रेज द लॉर्ड. वाणी आहे. मुख्यांशी देखील देव कार्य करून घेतो. मी एक
ह्यामध्ये पुस्तकामध्येच वाचत होतो आणि एक सुंदर एक कवित्रीची बद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. तिचं नाव आहे फॅनी क्रॉसबी. ही इंग्लंडमध्ये एक खूप मोठी तरुणी होती आणि चांगली ती कवी देखील होती, पोएट होती. परंतु तिच्या डोळ्यांचा काहीतरी त्रास झाला आणि ती डॉक्टरकडे गेली आणि डॉक्टरने काय केलं, तिच्या डोळ्यामध्ये औषध टाकलं आणि औषध टाकताच ते दुसरं चुकीचं औषध गेलं किंवा एक्सपायरी डेटचं, तिचे दोन्ही डोळे गेले आणि लोकांना खूप वाईट वाटलं. या तरुण वयामध्ये इतकी टॅलेंटेड मुलगी आणि हिने दोन्ही डोळे गेले. डॉक्टर म्हणे आता काही शक्यच नाही आणि त्या काळामध्ये ते एवढ्या गोष्टी शक्य पण नव्हत्या आणि त्यामुळे तिला अंधत्व आलं आणि लोक तिची क्यू करू लागले. परंतु ती म्हणे मला काय क्यू करायची गरज नाही, जरी माझे डोळे गेले परंतु बाकीचे अवयव माझे आहेत. मी आंधळी जरी झाली तरी माझे डोकं चालतं, माझं मुख चालतं, माझा हात चालतो आणि मला जे टॅलेंट दिलेलं आहे प्रभूने, जे कृपादान दिलंय की कविता रचयता, ते काही माझं गेलेलं नाही. आणि तिने एकानंतर एक मोठे मोठे गीत ख्रिस्तासाठी लिहिले, ज्याची संख्या जवळपास 900 होती. आज आपल्या उपासना संगीतामध्ये पण तेवढे गीत नाही. आणि तिने ते गीत राजा महाराजा आणि मोठ्या मोठ्या सभेमध्ये गायले आणि देवाची तिने जीवनाच्या शेवटपर्यंत महान मोठी सेवा केली. प्रेज द लॉर्ड. यस, तुमचे काही गोष्टी गेल्या, तुमचे डोळे गेले, तुमचे हात गेले, तुमचं वय गेलं, तुमच्यामध्ये शक्ती गेली, परंतु मला सांगू द्या की जर देव तुमच्या बाजूने आहे आणि देव तुम्हाला जर निवडतो, मग तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुमच्याकडे जे टॅलेंट आहे ते टॅलेंट देवाच्याकडे द्या आणि बघा देव तुमचा किती अद्भुत उपयोग करून घेतो. मी तर म्हणतो की ज्यांना दिसतं त्यांनी देवाचं दर्शन घ्यावं, ज्यांना दिसत नाही तो आणखीन देवाच्या जवळ जातो, कारण की तो देवाच्या शिवाय इतर गोष्टी बघत नाही. तुम्हाला तोंड दिलं तर तुम्ही देवाबद्दल बोला, परंतु तुम्ही मुख्य जरी असले तरी देव तुमचा उपयोग करून घेणार आहे. मला आता पण आठवतं, हर्ष इथे वय आम्ही डॉक्टरच्याकडे वयाच्या 4थ्या वर्षी त्याला घेऊन गेलो आणि डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर साहेब 4 वर्षाचा झाला पण त्याला काहीच बोलता येत नाही, मम्मी डॅडी बोलत नाही तो. आणि असं कसं काय व्हायचं? आता आम्ही दोघी टीचिंग फील्ड मधले आहोत, आम्ही एवढे बोलतो, ह्याला काहीच बोलता येत नाही. त्याची दीदी जी आहे ती इतकी बोलते आणि ह्याला काहीच बोलता येत नाही. तर आम्हाला अतिशय वाईट वाटलं. मग डॉक्टरने त्याला चेक केलं आणि मग त्याचं कानाचा टेस्ट केला आणि मग त्यांनी सांगितलं हे किती आहे, 4. तर मग त्यांनी म्हणलं बोटावर दाखव, त्याने असं दाखवलं 4, 1 2 3 4. नाही, त्याला ऐकू येतं सगळं. काही नाही, काही मुलं हुशिरा बोलतात आणि काही लोक बोलण्यामध्ये कमी ठरू शकतात. काही काळजी नको करू, लवकरच तो बोलेल आणि तो निश्चितच आज बोलणारच नव्हे तर आपल्या क्वायर मध्ये गीते गाणारा असं झाला. प्रेज द लॉर्ड. यस, प्रभूसाठी कोणती गोष्ट अशक्य नाही, परंतु तुम्ही आणि मी आपला न बोलण्याचा अभिमान बाळगतो. आम्हाला काही येत नाही हे आपला अभिमान आहे, आम्हाला काही करायचं नाही, आम्ही नुसतं बसणार, आम्ही ऐकणार. किती दिवस आज देव हेच विचारत आहे की तू स्वतःला किती दिवस बाळ समजणार? तुला मॅच्युअर होण्याची गरज आहे. तुला दिसतं ते सर्व काही दिसून देखील तू बोलू इच्छित नाही, या अर्थी की तुला देवाची लाज वाटते काय, की देवाने मला निवडलं त्याच्याबद्दल बोलायला, की तुझ्या जीवनात काहीच घडत नाही. आणि मी नेहमी म्हणतो, जे साक्ष देतात त्यांना देव आणखीन देतो. जो मॅचेस खेळायला तयार नाही त्याला आणखी टुर्नामेंट देव देईल का? अँड्रू अंकल सांगा. तो म्हणतो मला खेळायचंच नाही, मला बाबा दूर राहायचं. तर तुम्हाला एकच टुर्नामेंट, त्याच्यानंतर पुढच्या टुर्नामेंटमध्ये जाणार. अभि तुम्ही मैदानमध्ये उतरा, लढा, हारला किंवा जिंकले तुमचे मार्ग खुलतात ना पुढे. तुम्ही उतरायचंच नाही मैदानमध्ये आम्हाला, आणि आम्हाला काहीतरी विशेष कसं करणार तुम्ही? त्याचप्रमाणे प्रियांनो, आम्हाला आमच्या जीवनामध्ये जेव्हा यश मिळो अगर अपयश मिळो, इथे आल्यानंतर अनेक जण घाबरतात, भीतात, बोलता येत नाही आणि रडू लागतात किंवा काही करतात. परंतु हळूहळू ते त्यांना धैर्य देतो, देव ताकद देतो आणि ते खूप बोलू लागतात. आणि यासाठी प्रियांनो, तुम्हाला आणि मला मी कोण आहे हे नाही गाजवायचं, माझा देव किती महान आहे हे सांगायचं. संत पौलाने राजा अग्रिपेच्या समोर जाऊन म्हटलं की मी कोणी नाही,
परंतु मला अभिमान आहे, माझ्या येशूच्या वधस्तंभाचा अभिमान आहे. आणि त्यामुळे ही गोष्ट देखील तेवढीच महत्वाचं आहे. आणि ही बाब गाजवत असताना आपण ही यशायामध्ये जाऊया आणि यशायामधून आपण एक वचन बघूया. 41वा अध्याय, यशाया अध्याय 41 आणि त्यामध्ये 8 आणि 9 वचनामध्ये संदेष्टा यशाया काय म्हणतो बघा. यस, माझ्या अब्रामा, माझ्या इस्रायला, माझ्या याकोबा, मी तुझ्या हाताशी धरून पृथ्वीच्या दिगंतापासून, म्हणजे एका कॉर्नर पासून मी तुला निवडून आणलेला आहे. यस, तुला बोलून मी तुला म्हटलेलं आहे की तू माझा सेवक आहे. आणि पुढे यस, तुझ्यामध्ये पात्रता नव्हती, तू पापी होता, तू अयोग्य होता. हे इस्रायलाच्या बद्दल सांगत आहे. अब्राहम याकोबा निश्चितच त्याने शब्द उच्चारलेले, परंतु इस्रायल राष्ट्राबद्दल तो सांगत आहे की तू निश्चितच योग्य नव्हता, पात्र नव्हता, तू माझा निवडलेले नव्हते, तरी मी तुझा त्याग केला नाही. 10व वचन, तू भिऊ नको कारण मी तुझ्या बरोबर आहे. पुढे यस, मी तुला शक्ती देणारा, मी तुला सहाय्य करणारा देव आहे. आणि पुढे मी तुझ्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने सावरतो, उजव्या हाताने सावरतो. यस प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या जगामध्ये राहत असताना धन संपत्ती पैसा देण्यासाठी देवाने तुम्हाला निश्चितच निवडलेलं नाही. कारण की जग व जगातल्या गोष्टी जगामध्येच राहून जाणार आहे. एक दिवस तुमचं आणि माझं वय होणार आहे आणि आपण थकून आणि आपले प्राण ह्या जगातून निघून जाणार आहे. आणि अशा समयमध्ये तुमच्या जे काही तुम्ही कर्तृत्व केले किंवा काही केलंच नाही ते सगळं जगातच राहून जाणार. परंतु प्रियांनो, आज जर तुम्ही येशूसाठी आपलं मुख उघडून इतरांना साक्ष दिली आणि त्यांनी येशूच्या बद्दल ऐकलं आणि त्यांच्या मनामध्ये कार्य झालं, जसं तुम्ही मी येशूच्या बद्दल ऐकलं आणि आमच्या मनामध्ये कार्य झालं, तेच सेवा आपण करून इतरांना जेव्हा ख्रिस्ताबद्दल सांगितलं तेव्हा त्यांचं परिवर्तन हे तुमच्यासाठी फळ देणारं जीवन झालेलं आहे. कारण की देवाने तुम्हाला यासाठी निवडलेलं आहे की जाऊन तुम्ही फळ देवावं आणि ते फळ टिकावं. कारण की ह्या गोष्टीची नोंद देव ठेवणार आहे. मला फ्लॅट घेतलेला आहे, मला काय म्हणतात गाडी मी घेतलेली आहे, माझ्याकडे इतके FD आहे, माझ्याकडे इतके अवॉर्ड्स आहे, माझ्याकडे वर्ल्ड कप आहे, माझ्याकडे कोणत्या जगिक पद संपत्ती ह्या सर्व गोष्टीचा देवात काही इंटरेस्ट नाही. जगातल्या गोष्टी आहे, कसर लागणारे, नष्ट होणार आहे. परंतु तुम्ही एक गरीबाला जे वचन सांगितलेलं आहे, प्रियजनांना, शेजाऱ्यांना, इतकंच नव्हे तर घरच्या लोकांना सांगितलेलं, ते तुम्हासाठी काउंट होणार आहे. ती वही उघडली जाणार आहे तेव्हा तुमच्या नावाच्या समोर त्या गोष्टी लिहिलेल्या असणार, त्या गोष्टी लिहिलेल्या असणार की मी अयोग्य होतो पिता, मी दुबळा होतो, मी स्वतःला बाळ म्हणायचो, मला काही करता यायचं नाही, परंतु पाळक साहेबांनी मला प्रोत्साहित केलं, उत्तेजित केलं आणि विशेष करून देवा जे काही मला मिळाला अनुभव, जसं संत पाऊल म्हणतो की जे मला दर्शन मिळालं, त्यामुळे आता मी थांबू शकत नाही, मी जाणार आणि जगाला ओरडून सांगणार की जिवंत देवाने मला जे दर्शन दिलं, हे दर्शन कशासाठी दिलेलं आहे. संत पाऊल म्हणतो की मी छळला जाऊ. अरे बापरे, हे कसं काय? असं जर कोणी तुम्हाला म्हटलं की तुझी निवड मी यासाठी गेली की तुला फटके खायचे, तुला यासाठी निवडलेलं आहे की तुझा अपमान होणार आहे, तुला यासाठी निवडलं की तुला वधस्तंभावर खेळणार आहे, तू म्हणा बाबा आहे चला चला चला, काही नको, काय सेवा झाली काय, अहो काहीतरी चांगल्या गोष्टीसाठी निवडा, फटके खायसाठी निवडत आहे. संत पावलाने म्हटलं की खरोखर मी त्या वधस्तंभाचा अभिमान बाळगेन, कारण की मला माहित आहे की त्या छळानंतर त्याचा अवॉर्ड मला काय मिळणार आहे. हो प्रियांनो, आज तुमच्यामध्ये छळ आहे, दुःख आहे, कोणासाठी? येशूसाठी. तर तुम्ही आशीर्वादित लोक आहात. परंतु आम्ही येशूला सोडून कितीही काही कमवलं
तरी देखील तुम्ही जगामध्ये कदाचित काहीतरी मिळवलं असेल, परंतु देवाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला मला काहीच त्याला महत्व नाही. आणि यासाठी इथे आम्हाला दिसतं की जेव्हा यिर्मयाकडे बघतो, मोशे देखील म्हणतो, जेव्हा आपण बघितलं तर निर्गम याच्यामध्ये 3 अध्यायामध्ये आपण आपल्याला दिसतो की वचन 3:10 मध्ये काय लिहिलेलं वाचा, निर्गम 3:10. निर्गम अध्याय 3 वचन 4:10. हे प्रभू मी बोल का नाही, पुढे पहिले पण नव्हतो, मला काही पहिले पण नाही बोलता येत, आताही बोलता येत नाही, पुढे यस तू आपल्या दासापाशी बोललास, आता देखील मला नाही, मी यस. आणि तेव्हा मुखाचा जड आहे, मला बोलता येत नाही, मी पहिले पण बोलका नव्हतो, आताही बोलता येत नाही, तू माझ्याकडून काही अपेक्षा करू नको. तेव्हा 11व्या वचनामध्ये परमेश्वर मोशेला काय म्हणतो, मनुष्याला मुख कोणी दिलेलं सांग मोशे मला, पुढे यस डोळे तुला मी दिलेले, कान मी तुला हे दिलेले, मुख मी तुला दिलेले, मी त्या व्यक्तीला बघणाराही करतो आणि मी त्याला आंधळा पण करू शकतो, मी त्याला डोळस पण करू शकतो, मी त्याला आंधळा बहिराही करू शकतो आणि ऐकणारा पण करू शकतो. हे सर्व माझ्यामध्ये आहे, हे तुला माहित आहे का नाही. तेव्हा 12व्या वचनामध्ये, आता तू जा मोशे, तुझ्या मुखात आता मी साहेब बनणार आहे आणि तुला काय बोलायचे मी ते शिकवणार आहे. प्रेज द लॉर्ड. मोशेने काही प्रार्थना नाही केली होती जाऊन की मला शिकवू, मला ट्रेन कर. मोशे तर पहिले निवडल्यानंतर पण म्हणतो नो एक्सक्यूज, नाही जमणार आहे का. परंतु परमेश्वर ज्याला निवडतो ना, त्याला काय करायचं हे देखील दाखवतो. आज इथे बसलेले प्रत्येक व्यक्ती जे आहेत, आपण परमेश्वराकडे काय मागतो ह्यापेक्षा परमेश्वर आपल्याकडून काय मागतो ह्याकडे जास्त बघण्याची गरज आहे. आपण परमेश्वराला हेच म्हणतो, परमेश्वर हे कर, परमेश्वर ते कर. आपण परमेश्वराला प्रवचन देतो, पण परमेश्वर माझ्यासाठी, माझ्या जीवनासाठी त्याची योजना काय, इच्छा काय हे जाणून घेत नाही. वेगवेगळ्या योजना, इच्छा असू शकतात, परंतु एक इच्छा फिक्स आहे, सगळ्यांसाठीच आहे की तुला मी आपलं साक्ष देणारा म्हणून निवडलेला आहे. प्रेज द लॉर्ड. कोणी देखील व्यक्ती आपल्या जीवनामध्ये साक्ष देत नाही, साक्षासाठी तयार होत नाही, आपलं मुख उघडून येशूचा गौरव करत नाही, तो तिथे जाईल याचा विचारच करू नका. एक कॉमन गोष्ट जी आहे ती प्रत्येकाला लागू पडते. जसं ही आंधळी मुलगी होती, तिला देखील कविता लिहायला आलं. जे मुख बधीर आहे त्यांना देखील देव काही ना काही ड्युटी देणार, परंतु प्रत्येकाच्या द्वारे तुम्हाला साक्ष निर्माण करणं हे गरजेचंच आहे की मला जो येशू मिळालेला आहे मी त्याला धन्यवाद देतो आणि माझ्या येशूच्याकडे तुम्ही बघा. आणि हे जर तुम्ही आणि मी करत नाही तर तुम्ही आणि मी येशूच्या कोणत्याही गोष्टीस पात्र नाही. ही बाब जाण, कारण येशू म्हणतो मी तुझ्या मुखांमध्ये शब्द घालीन. आणि हे फार महत्वाचं आहे. तू कोण आहे बोलणारा, तुला काय कळतं, तू काय बोलशील, तुला काय बोलायचं ते मी तुला शिकवणार आहे. आणि यासाठी प्रियांनो, आपण मंदिरामध्ये काय येतो, ख्रिस्ती समाजामध्ये ही सगळ्यात महत्वाची बाब आहे की मंदिरामध्ये शिकवलं जातं, मंदिरामध्ये बायबल स्टडी होते, मंदिरामध्ये तुम्हाला बायबल वाचणं शिकवलं जातं, यासाठी की तुम्हाला वाचता यावं आणि ते बोलता यावं. इथे नुसतं टाळ्या वाजवणारे, गीते गाणारे हे काय देवाचे भक्त शिष्य जरी असले, परंतु तुम्हाला वैयक्तिक अनुभव काय आहे. गाणे तर सगळेच गात आहे, रात्रंदिवस गात आहे, परंतु प्रियांनो इतकं मर्यादित जीवन ख्रिस्ती जीवन नाही. गाणे गात असताना जे काही तुम्हाला, स्तुती करत असताना जे काही तुम्हाला, देवाच्या मागे चालत असताना जे काही तुम्हाला ख्रिस्तापासून प्राप्त झालं तो मोठा आनंद आहे. आणि तो आनंद तारणाचा आनंद असो किंवा चिन्ह चमत्काराचा आनंद असो, तो तुम्हाला भावाला, बहिणीला, मुलांना, लेकरांना, शेजाऱ्यांना सांगता यायला पाहिजे. आपण म्हणून जाऊ दे पाळक साहेब, तुम्ही त्यांच्यासाठी नुसतं प्रार्थना करा, मी काही करत नाही.
नाही करणार तर त्या मुलांचा नाश ठरलेला, त्याचा जाप तुम्हाला आणि मला द्यावा लागेल. आणि यासाठी आपल्या चर्चमध्ये आपण जे पॅरेंटिंग म्हणजे फॅमिली पॅरेंटिंग मिनिस्ट्री सुरू केली, त्यामध्ये भक्तजन जातात, जे मिनिस्टर ते जातात आणि कुटुंबीय ख्रिस्ती कुटुंबियामध्ये ते भेट देऊन त्यांच्या इतर लोकांना देखील सांगतात की जो आनंद तुझ्या घरातल्या ह्या व्यक्तीला दिलेला आहे किंवा जो आनंद या मंदिरामध्ये तुमच्यासाठी ठेवला आहे, ते आनंद घेण्यासाठी देव तुमची वाट बघत आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या समस्या बहुत आहे, तुमचे प्रॉब्लेम बहुत आहे, तुमचं टेन्शन बहुत आहे, निराशा बहुत आहे, परंतु आज देवाचा माणूस म्हणून मी तुमच्या घरी आलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. यस, देव तुमच्यावर किती प्रीती करतो. तुमच्या दाराशी येऊन तुमचं घराचं दार ठोकत आहे आणि तो म्हणतो की मी तुझी वाट बघत आहे, तू ये मंदिरामध्ये माझ्या, कारण की मी तुझ्यावर प्रेम करतो. मी तुझ्यावर प्रेम करतो, कारण की तुझ्या घरातून हे जे सभासत्व आहे, तुझ्या घरामधून ही जी बहीण आहे, ही माता आहे, ही बहीण आहे किंवा हा भाऊ आहे, हा मंदिरात येतो आणि आशीर्वाद घेतो. कदाचित तू त्याचं ऐकत नाही, परंतु आता मी परत एक वार चर्चच्या वतीने, मंदिराच्या वतीने, एक सेविका म्हणून, एक दास म्हणून मी तुला हेच म्हणतो की देव तुझ्यावर प्रीती करतो, तू मंदिराला ये. बाकी पुढचं काय बोलायचं, कसं त्याचं जीवन परिवर्तन हे आपल्या हातामध्ये नाही. बाकीचं पवित्र आत्मा तिथे कार्य करणार आहे. पवित्र आत्मा हे कार्य करणार आहे. आणि यासाठी शेवटला घेतो आणि मग मी संपवतो. आणि यासाठी यशाया याचा 6वा अध्याय, याच्या आरंभीच आपल्याला काय घडणार आहे त्याबद्दल लिहिलेलं आहे. यशाया 6वा अध्याय आणि मध्ये आपण 3रं वचन वाचा, 3-4. यस, ते जे सराफीम दूत आहे ते आळीपाळीने उच्च स्वराने काय म्हणतात, पवित्र 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 सैनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीच्या वैभव समृद्धी हे त्याच आहे. हा, उंबरटे हल्ले, इतकी त्याचे जोरदार आवाज होत होता आणि त्याद्वारे मंदिर देखील धुराने भरले. तेव्हा आज जे आता वाईट झालेलं, एक संदेश ज्याला देवाने निवडलेले, तो काय म्हणतो, माझे आता वाईट झालेले आहेत. का वाईट झालेलं आहे, मी अशुद्ध ओठाचा मनुष्य आहे. आणि जे लोकांमध्ये राहतो ते देखील अशुद्धच आहे. यस, मी माझ्या घरामध्ये राहतो, तिथे चांगलं नाही आहे, सर्व अशुद्ध आहे, पाप आहे, द्वेष आहे, घृणा आहे, गरिबी आहे, अत्याचार आहे, भांडणं आहे, व्यसन आहे. त्या घरामध्ये राहतो परमेश्वर. मी अशुद्ध आहे, माझ्या घरातलं काही शुद्धता नाही, तरी देखील मी या समय या मंदिरातून माझ्या देवाची वाणी ऐकलेली. प्रेज द लॉर्ड. मी देवाची वाणी ऐकलेली. माझ्या घरामध्ये काही चांगलं घडत नाही, जे देवाला आवडेल, देवाला मान्य होईल, देवाची धार्मिकता, असं काहीच नाही माझ्या घरामध्ये. तरी देखील मी मंदिराला येतो. देवा, मी तुझी वाणी ऐकलेली आहे. आणि देवाची वाणी ऐकल्यानंतर मला जाणीव झाली की मी पण पापी आहे आणि माझं घर तर फारच वाईट अवस्थेमध्ये. अशा लोकांमधून मी आज इथे आलेलो आहे. असा यशाया संदेष्टा त्या पवित्र मंदिरामध्ये म्हणतो. आणि पुढे काय लिहिलेलं आहे, मग एक सराफीम दूत वेदीवरील इंगळ चिमट्याने घेऊन उडत आला आणि माझ्या ओठाला लावून म्हटलं, पहा, याचा स्पर्श तुझ्या ओठाला झालेला आहे, म्हणून तुझा दोष दूर झालेला आहे, तुझ्या पापाचे प्रायश्चित्त झालेले आहे. यस, तू पापी आहे हे मान्य आहे, तू अयोग्य आहे हे देखील मान्य आहे, परंतु तू माझ्या मंदिरामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हे मंदिर शुद्धतेसाठी, हे मंदिर देवाच्या कार्यासाठी, हे मंदिर देवाच्या स्पर्शासाठी, हे मंदिर पश्चातापाची जागा आहे. आणि आता जेव्हा तू पाप कबूल केलेले आहे, पश्चातापी हृदयाने माझ्याकडे बघितलेलं आहे, आता त्या इंगळाच्या द्वारे, त्या रक्ताच्या द्वारे मी स्पर्श तुला करतो. आणि त्याच्याद्वारे काय झालेलं आहे, तिथे त्या वेदीवरच्या इंगळ्याच्या द्वारे पापाचं प्रायश्चित झालं. तेव्हा 8व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे, तेव्हा यशायाने प्रभूची वाणी ऐकली, मी कोणाला पाठवू, आमच्यासाठी कोण जाईल. तेव्हा मी म्हणालो, हा मी आहे,
मला पाठव, हा मी आहे मला पाठव. यस प्रियांनो, हे मंदिर देवाने बनवलंच यासाठी आहे की ज्यांनी देवाची वाणी ऐकलेली आहे, ज्यांनी पश्चाताप केलेला आहे, ज्यांनी म्हटलेले की प्रभू मी पापी आहे तरी देखील मी आपले पाप कबूल करतो, त्याच्यापर्यंत देवाची वाणी येते. माझ्यासाठी कोण जाईल? प्रेज द लॉर्ड. माझ्यासाठी. आणि आपण म्हणतो प्रभू जर मला तो शुद्ध केलं, मला एक मोठा आनंद झाला, मला देवाचं दर्शन लाभलं. जर संत पौल देखील म्हणत होतो की जे देवाचं दर्शन मला झालेलं आहे ते देवाचं दर्शन मी लोकांना विदित करीन. ते दर्शन आज मला झालेलं आहे, ते दर्शन मी लोकांपर्यंत जाईल. प्रभू म्हणतो माझ्यासाठी कोण जाईल? यशाया म्हणतो हा मी आहे, मी जाईन. प्रेज द लॉर्ड. हा मी आहे, मी जाईन. आणि त्यामुळे प्रियांनो आपल्याला दिसतं की देव म्हणतो आता तुला बोलवणं, ज्यासाठी बोलवलेलं आहे त्यासाठी तू सज्ज झालेला आहे. हो प्रियांनो, निवडलेले फार थोडकेच लोक आहे. जर तुम्ही मंदिराला येतात, देवाच्या वाणी ऐकतात, देवाचं दर्शन घेतात, तर ती वाणी आज परत एक बार तुमच्या आणि माझ्या कानी पडत आहे, जे मंदिरातून तुमच्यापर्यंत येते की माझ्यासाठी कोण जाईल, माझ्यासाठी कोण जाईल. आता आपल्याला काही जाऊन इंग्लंडमध्ये, अमेरिका, आफ्रिकेमध्ये देव नाही पाठवत आहे. सर्वप्रथम आपल्या घराकडे बघ, आपल्या लोकांकडे जा. परिस्थिती कठीण आहे, लोकांना बोलव. आपल्या मंदिरामधून अनेक जणांना आपण ती पॅरेंटिंग जबाबदारी दिली. पाळक साहेब आहे, एल्डर्स आहे, त्यांना बोलव. आम्ही सर्वजण मिळून त्यांच्यासाठी प्रार्थना करू आणि बघ देव त्यांच्यामध्ये बदल घडवून आणणार. प्रेज द लॉर्ड. मनुष्य कोणी करणार, पाळक बदलणार नाही, एल्डर्स बदलणार नाही, सुवार्थिक बदलणार नाही, देव बदलणार नाही. प्रेज द लॉर्ड. कार्य करणारा देव आहे, परंतु कार्य करणारे लोकांची निवड जर देवाने केलेली आहे आणि त्या निवडी अनुरूप ते कार्य करतात, तर देव जरी कार्य करणार परंतु त्याचा अवॉर्ड बक्षीस कोणाला मिळणार? जे जातात त्यांना मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु जर तुम्ही जातच नाही, तुम्ही कार्य करत नाही, तर त्याचा काय होणार आहे? शाप आणि त्याचा क्रोध देखील तुम्हाला मिळणार आहे. हे देखील तेवढं सत्य आहे. आणि यासाठी प्रियांनो आज ख्रिस्ती मंडळी चर्चमध्ये आपण बसलो असताना, देव आमच्याशी बोलत असताना, देवाचं दर्शन तुम्हाला आणि मला होत असताना, आपण कधी देखील बनवू नये की मी बाळ आहे, मी काही योग्यतेचं नाही, मी जड ओठाचा आहे, मला काही करता येत नाही, मी कधी बोललो नाही. हो प्रियांनो, जर तुम्ही बोलत नाही तर तुम्ही देवाच्या आत्म्याच्या द्वारे जे कार्य तुमच्यामध्ये सुरू झालंय, जे तुम्हाला आनंद देणार आहे, जे स्फूर्ती देणार आहे, जे उत्तेजन देणार आहे, त्याला दाबून टाकतात. नाही नाही नाही, हे नाही नाही करणार मी. आत्मा तयार आहे, देव तयार आहे तुमच्या द्वारे कार्य करण्यासाठी. आणि तुम्ही म्हणता मी नाही करणार. देव म्हणता तू कोण आहे? तुला नुसतं माझं ऐकायचं आणि पुढे जायचं. परंतु प्रियांनो, आपण यिर्मयाकडे बघितलं, आपण आता संत पौलाकडे बघितलं, आपण यशायाकडे बघितलं. ह्यांनी हे सर्व कार्य करत असताना अभ्यास देखील केलेला आहे. कोणी देखील नॉर्मल लोक नव्हते की उठलं गेले डायरेक्ट. ते सर्वजण प्रभूच्या वचनामध्ये, त्याच्या अभ्यासामध्ये, त्याच्या जवळ चालणारे, त्याच्या विश्वासात चालणारे, त्याच्या वचनात वाढणारे हे असे लोक होते. आणि त्यामुळे तुझ्या श्रमाचे फळ तुला मिळणार आहे. देवाची हीच इच्छा आहे की तुम्ही देशासाठी श्रम करतात तेव्हा आणखीन देव तुमच्या विपुलतेने कार्य करतो. आणि यासाठी जेव्हा ख्रिस्ती मंडळीच्या लोकांना ग्रॅज्युएशन प्राप्त झालेलं आहे, तेव्हा त्यांनी जे अभ्यास केला, जे श्रम केलेलं आहे, जे त्यांना बोलवणं आलं, जे त्यांना पाचरण मिळालं, त्या अनुरूप त्यांना ती जबाबदारी देण्यात आलेली. प्रेज द लॉर्ड. आता उर्वरित लोकांनी एकच कार्य करायचं की त्यांना सहकार्य करायचं किंवा त्यांच्या सहकारी बनायचं. सहकार्य करा किंवा सहकार बना. आणि निश्चितच ही सेवा प्रत्येकाची सेवा आहे. आम्ही हे म्हणू शकत नाही की आम्ही कायमच ऐकणारे होणार. प्रभूमध्ये आम्ही जर ऐकणारे तर ह्याचा अर्थ आहे की आम्ही मुखच देवाने दिलं नाही, आम्हाला मनच दिलं नाही. कारण की पहिले मनात कार्य होतं. सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर. तिथेच कशाचं आहे? जीवनाचा उगम आहे. आपण त्याचं प्रोटेक्शन करतो, संरक्षण करत नाही. आणि त्यामुळे आपल्याला अनेकदा तो जीवनाचा उगम आमच्यामध्येच नाही तर आपण दुसऱ्यांना काय देणार. यासाठी प्रियांनो आज परत एक बार तुमच्या आणि माझ्यापर्यंत आलेलं आहे की तुम्हाला साक्ष म्हणून नेमलेलं आहे. साक्ष म्हणून नेमलेलं आहे. याचा अर्थ हा नाही की तुम्ही पुलपीटवर उभारून मोठमोठ्या संदेश द्या. निश्चितच देव जर देतो त्या संधी पण देव देईल. परंतु जे काही तुम्हाला आनंद झालेला आहे तो आनंद शेजारी
मित्रांना, माईकवर येऊन मंदिरात आणि सर्वांना सांगा, मला सांगू द्या, तो किती काही कसाही असे नका. लोक हसतील तर हसू द्या, लोक त्याची थट्टा करत तर करू द्या, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही त्या शब्दांच्या द्वारे त्यांना जिंकत नाही. कार्य बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने होणार आहे. तुम्ही किती मोठ्या मोठ्या साक्ष, काही काही लोक म्हणतात, बाळासाहेब असं कॅन्सर, TB असं काहीतरी मेलं बिलं आहे, असं खूपच सिरियस होतं, ICU मध्ये, बरं झालं ना मग घेऊन मी साक्ष देईन. देव म्हणतो मग ठीक आहे, चला ICU मध्ये घेऊन जातो तुला, मी आहे का तयारी? मग नाही नाही, तसं ICU मध्ये नाही जायचं. मग ICU मध्ये पण नाही जायचं, मग कधी देणार साक्ष तू? ICU मध्ये जाऊन साक्ष द्यायची का? ऍक्सिडेंट झाल्यानंतर, मेल्यानंतर उठून जिवंत झाला मग साक्ष द्यायची? ते म्हणतो ठीक आहे, तुला साक्ष म्हणून निवडलं ना, चल आता तुला मारतो आणि मग जिवंत करतो. नाही, मग तसं पण नाही चालणार. अहो प्रियांनो, आपण ते देखील निश्चितच आशीर्वादाची, पण जे देव तुम्हाला दाखवत आहे त्याच्या दर्शनामुळे जो आनंद मिळतोय, तो आनंद इतरांना जेव्हा आपण शेअर करतो, जसं संत पौलाला शाऊल असताना जे दर्शन झालं, तो पडला तेव्हा उठला, तो साक्ष देणारा झालेला आहे. इथे आपण मोशेकडे बघितलं, जेव्हा जडते झुडपा म्हणून त्याला दर्शन दिलं, तेव्हा त्याच्या बरोबर एक सहकारी अहरोन देखील उभा केलेला आहे. इथे यिर्मयाला देखील दिसतं, यशायाच्या बद्दल देखील दिसतं. यशाया देखील अशा परिस्थितीमध्ये होत असताना यशाला म्हणतो, तू निश्चितच सगळं काय अशुद्ध लोकांच्या राहतो, अशुद्ध ओठांच्या, परंतु मी तुला निवडलं. यशा म्हणतो, आता मी जाणार. आणि जेव्हा आपण अशा प्रकारे कार्य करण्यासाठी आपलं जीवन देवाच्या हाती देतो, मला सांगू, तुम्ही नुसते स्वतः आशीर्वादित होत नाही, तुम्ही धार्मिक होतात आणि धार्मिकांची मुले आशीर्वादित होतील. प्रेज द लॉर्ड. हे माझं वचन आहे का पवित्र शास्त्र? धार्मिकांचे, नीतिमत्वाचे, धार्मिकांचे मुले आशीर्वादित होतं. आम्हाला मुलं आशीर्वादित पाहिजे ना, मग आपण कार्याला लागा. आपले मुलं नाही आज आशीर्वादित असं आपल्याला वाटतं, आपल्या मुलांच्या द्वारे कार्य होत नाही, तर आपल्याला विचार करायची गरज आहे की आपली येणारी पिढी आशीर्वादित होण्यासाठी धार्मिक होणं गरजेचं. धार्मिक लोक शांत बसत नाही, तर ते धर्माच्या आणि देवाच्या काम करतात. आणि ते जर करण्यासाठी देवाने तुमची आणि माझी निवड केलेली आहे, तर आपण देवाच्याकडे जाऊया, मागूया, सांगूया की देवा तू मला निवडलेला आहे, देवा तू मला नेमलेला आहे, मी अयोग्य आहे, मी अपात्र आहे, मला भीती वाटते, माझं शिक्षण नाही, मला ज्ञान नाही, मी आत्ताच कुठेतरी प्रभू मध्ये आलेलो आहे. प्रभू म्हणतो, ते सर्व प्रॉब्लेम तुझे नाहीये, सर्व गोष्टीतून काय मार्ग निघालतो? मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. तू नुसतं माझा स्वीकार कर, पाऊल पुढे टाक. जेव्हा आपण पाऊल पुढे टाकतो, तेव्हा तुम्हाला आणि मला यश मिळतं. तुम्हाला आणि मला यश मिळतं. आणि यश देण्यासाठी आमच्याकडे आपण बघायचं नाही, तर आम्हाला कोणाकडे बघायचं? देवाकडे. कारण की यश देणारा, सामर्थ्य देणारा, आरोग्य देणारा, तारण देणारा, जीवन देणारा, आयुष्य देणारा, डोळे देणारा, मुख देणारा, कान देणारा, डोळस करणारा सर्व देव आहे. आणि जर तो म्हणतो मी तुझ्यासाठी आणि उभा राहिलेला आहे, हा युद्ध तुझं नाही तर माझं आहे, तर मग आपण का स्वतःला पुढे घेऊन देवाला मागे सारतो? मोशेने पण असा प्रयत्न केला, परंतु देव म्हण, नाही नाही नाही, तुला मी सोडणार नाही. यिर्मयाला तो म्हणतो, जर तू घाबरला तर मी तुला आणखीन घाबरवीन. आता वेळ नाही, मी तेवढा आपण नाही काढणार, परंतु तू जर घाबरला तर मी आणखीन घाबरेन. घरी जाऊन वाचा, पहिल्याच अध्यायामध्ये लिहिलेला आहे. हो प्रियांनो, आज तुम्हाला जर मला निवडलं आणि जर तुम्ही घाबरत आहात, तर मग आणखीन जीवनामध्ये भीती आणि दडपणाचं वातावरण, हे देवाचा इशारा आहे, स्पष्ट इशारा आहे. त्यामुळे आपण स्वतःचं जीवन येशूला देऊ. तुमचं जीवन अतिशय मोलाचं आहे, कारण की तुम्हाला ख्रिस्त कळालेला आहे. आणि ज्याला ख्रिस्त कळालेला आहे, तर ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे विकत घेतलेले लोक आहे, ते खरोखर त्यांचं जीवन जे आहे ते देवाच्या दृष्टीने अमोल आहे. आणि ते जर आहे तर मग अमोल कार्य देखील तुम्हाला दिसायला पाहिजे. हे कार्य मी नाही, आपण नाही, कोणी करू शकत नाही जगामध्ये. तो कार्य देव करणार आहे. एकच आहे, देवाच्या हाती आपलं जीवन द्या, देवाच्या हाती आपले ओठ द्या, देवाच्या हाती आपले विचार द्या, देवाच्या हाती आपलं सर्व प्रकारचे टॅलेंट द्या. प्रभू कशाही प्रकार तुमचा उपयोग करून घेईल. परंतु एकच लक्षात ठेवा की पवित्र आत्मा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. मग यरुशलेम, यहुदिया, शमरोन आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझी साक्ष व्हाल. पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने तुम्ही बाप्तिस्मा घ्या. पहा,
पृथ्वीच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुमच्या बरोबर आहे. देवाने म्हटलं कधी मी तुम्हाला सोडणार नाही, परंतु ही बाब लक्षात ठेवा की मी तुम्हाला साक्ष म्हणून नेमलेलं आहे. कालच सुरभीचा वाढदिवस होता आणि पाळक ते प्रॉफिट्स आले आणि तिने तिच्यासाठी प्रार्थना केली आणि ते वचन त्याच्यावर लिहिलेलं आहे की तुला एक नामी म्हणून किंवा एक सेविका म्हणून मी निवडलेला आहे आणि तुझ्यासाठी मी राष्ट्राचा संदेश म्हणून मी नेमलेला आहे. प्रेज द लॉर्ड. यस, प्रश्न कोणत्याही समय कुठूनही निवडतो, कुठे निवडतो, परंतु प्रश्न हा येतो की तुम्हाला आणि मला किती समर्पित आपण आहोत. आपण किती समर्पित आहोत. जर आपण समर्पित आहोत तर आपण ह्या वचनाच्या द्वारे स्वतःला एनकरेज करतो आणि म्हणतो नाही मला कार्य करायचं आहे. आणि जेव्हा आपण कार्य करण्यासाठी पाऊल पुढे टाकतो, मला सांगतो जो मोठा आनंद, जो मोठा विजय, जो मोठा तारण मिळतं ते वर्ल्ड कप जिंकण्यापेक्षा पण मोठं आहे. कारण की वर्ल्ड कप या जगामध्येच राहून जाणार आहे. या वर्षी एक चॅम्पियन होईल, दुसऱ्या वर्षी दुसरा चॅम्पियन होईल. दरवर्षीच इंडिया जिंकेल का? दरवर्षी तेच खेळाडू खेळतील का? नाही. त्यांचं एक लिमिट आहे. कोहली सारखे किंवा शर्मा सारखे किंवा द्रविड सारखे रिटायर होऊन बाहेर पडतील, परंतु ह्याच्यामध्ये रिटायरमेंट नाही. पहा, पृथ्वीच्या शेवटापर्यंत मी तुझ्या बरोबर आहे. हो प्रियांनो, हे रिटायरमेंट नाही, हे जे अवॉर्ड्स आहे, हे बक्षीस आहे, ते तिथे देखील तुमच्याकडे असणार आहे किंवा तिथेच तुम्हाला मिळणार आहे. आणि त्यानंतर आनंद ही आनंद मेरे प्रभु येशू के चरणों में. आणि त्यासाठी, त्या आनंदासाठी आज दुःख आले, हसले लोक, थट्टा केली, निंदा केली, घाबरू नका. कारण की या जगामध्ये येशूशी देखील लोकांनी थट्टा केली, येशूशी देखील निंदा केली, येशूला देखील फटके मारले, परंतु येशू म्हणतो मी आपल्या बापाचं, माझ्या पित्याने दिलेलं कार्य पूर्ण केल्याशिवाय त्याच्याकडे परत जाणार नाही. ती जबाबदारी, जे कार्य त्याला दिलेलं आहे त्याने पूर्ण केलेलं आहे. वधस्तंभावर तो म्हणतो पूर्ण झालेले आहे आणि त्याने आपली जबाबदारी पूर्ण केली. आणि त्याची हीच इच्छा आहे की वधस्तंभ सारखे दुःख जरी आले तरी आपल्याला म्हणता यायला पाहिजे त्या क्षणी, देवा मी जे कार्य दिलेलं आहे ते पूर्ण केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. मी पूर्ण केलेले आहे आणि आता मी माझी धाव संपवली आहे. संत पाऊल म्हणतो की आता मी धाव संपवल्यानंतर एक मुकुट माझी वाट बघत आहे, तो सर्व लोकांना मी देणार आहे. तो नीतिमत्वाचा मुकुट आहे, त्याची धाव धावणारा प्रत्येकाला देव देणार आहे. तुम्ही घेणार आहात का? तयार आहात का? तर हेच मी तुम्हाला सांगू इच्छितो. तुमचं वय, तुमचं आयुष्य याकडे नव्हे तर देवाकडे बघा. प्रार्थना करूया. प्रभू आम्ही धन्यवाद देतो कारण की तो आमचा उत्तम असा पिता आहे. तू म्हणतो मी तुला कदापि सोडणार नाही. आज परत एक बार तुझ्या वचनाकडे आम्ही बघत असताना आमच्यामध्ये काय पात्रता, आमच्यामध्ये योग्यता काय, आमची लायकी देखील कोणतीच नाही. हो पवित्र परमेश्वर, आमचे ज्ञान असेल, बुद्धी असेल किंवा ज्ञान बुद्धी काही देखील नाही. घरामध्ये देखील आम्हाला कोणी सन्मान देत नाही. आम्ही थकलो, आम्ही म्हातारे म्हणून आम्हाला बाजूला टाकलं. आम्ही लहान आहोत आणि त्याच्याकडे आमच्याकडे कोणी दुर्लक्ष करत नाही. आम्ही अशिक्षित आहोत किंवा आम्ही कमी शिकलेलो आहे किंवा अनुभवहीन आहोत, यामुळे आम्हाला कोणी मान सन्मान देत नाही. अशा समय देव तू म्हणतो तू मला प्रिय आहे, तू माझ्या दृष्टीने अमोल आहे. आणि यासाठी पित्या आज परत एक बार हे वचन ज्याच्यासाठी आम्ही ऐकत आहोत की जगात आम्हाला कोणतं काम मिळतं, कोणतं मिळत नाही, कोणती जबाबदारी तू देतो आणि कोणत्या जबाबदारीसाठी तू आम्हाला नेमलं, हे जरी वेगवेगळं असू शकतं, परंतु एक काम निश्चित आहे आणि ते तू आज आम्हाला सांगितलंय की तुम्ही माझी साक्ष देणार आहात, तुम्ही माझी साक्ष व्हाल. आणि यासाठी प्रिया माझ्या जीवनातून, माझ्या कार्यातून जर माझ्या जीवनात साक्ष दिसत नाही तर माझ्या जीवनाला कोणताही अर्थ नाही. मी जिथे आहे तिथे त्या लोकांना जाऊन आनंदाने सांगणार की जे येशू जगाचं निर्माण करताय त्यांनी माझ्या जीवनात काय कार्य केलं, तो तुमच्यासाठी देखील कार्य करू इच्छितो. आज माझ्या घरामध्ये, आज माझ्या कुटुंबियामध्ये, आज माझ्या मंदिरामध्ये आणि माझ्या प्रियजनांमध्ये ही साक्ष मी देणार, यासाठी की जे देवाने मला दिलेलं आहे ते मी इतरांपर्यंत न्यावं, यासाठी की ज्या तारणाचा, ज्या आनंदाचा, ज्या विजयाचा लाभ मला मिळालेला आहे त्याला देखील मिळावा. आणि ही माझी प्रीती आहे. कारण की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की पित्याची जी योजना आहे ती जगाला पुत्राच्या द्वारे कळावी. आणि पुत्राने आम्हाला निवडलेलं आणि आम्हाला पुत्राने कन्या केलेलं आहे, यासाठी की पित्याने जे काही कळवलं त्याने आम्हाला कळवलेलं आहे, पुत्राने आम्हाला कळवलेलं आहे. आणि आज पुत्राने जे आम्हाला कळवलेलं आहे, आम्ही तीच प्रीती जी पित्याची पुत्रावर होती आणि पुत्राची मनुष्यावर होती ती इतरांपर्यंत न्यावी. कारण की देव प्रीती आहे. हो पित्या,
धन्यवाद देतो की सुंदर असं वचनाच्या द्वारे तुम्हाला परत एक उत्तेजित केलं. जे ऑनलाईन आमच्यामध्ये जॉईन झालेले, जे दुःखी आहे, कष्टी आहे, निराश आहे, जे थकलेले आहे, घाबरलेले, भयभीत आहे, ते म्हणतात आमच्या जीवनाला काय अर्थ नाही, आम्हाला ही आजारपण आहे, विकार आहे, व्याधी आहे, समस्या आहे, आर्थिक अडचणी आहे, कौटुंबिक वाद आहे, भांडणं आहे, बिछाण्याला खेळलोय. प्रभू येशू म्हणतो सर्व गोष्टी मी तुम्हाला सुटका करण्यासाठी या जगामध्ये जरी आलो, त्यासाठी मी फटके जरी सहन केले, परंतु आधी माझी धार्मिकता, माझ्या राज्यासाठी तुम्ही झटा, कारण की यासाठी मी तुम्हाला जन्म दिलेला आहे. तुमच्या वेदना, तुमच्या क्लेश आणि यातना या सर्व खऱ्या आहेत, ते मी जाणतो, परंतु धार्मिकते नीतिमानाकडे त्याचे नेत्र असतात व त्याचे धावेकडे त्याचे कान ऐकतात. हो येशू, आज आमच्याकडे कान लागण्यासाठी, आज आमच्या धावेकडे बघण्यासाठी बी ते आमची धार्मिकता आम्ही तुला प्रदर्शित करावी अशी अनुग्रह आणि कृपा कर. आज परत एक वार आम्ही चेन प्रेयर्स कडे वळत असताना तुझं कृपा अनुग्रह आम्हाला पुरव. प्रभू येशूच्या नावात आमेन.